हॅलो एव्हरीवन. सो लेट्स स्टार्ट सिंपल हेअरस्टाईल्स. आणि ह्या ट्रॅडिशनल हेअरस्टाईल आहेत ज्यामध्ये आपण सणासुदीच्या दिवसांमध्ये विदाऊट प्रिपरेशन हेअर्सला स्टाईल करू शकतो. नेहमी आपल्याला प्रश्न पडलेला असतो की हे लोक तर किती छान हेअरस्टाईल करतात आणि यांचे किती पटकन टर्न होतात आणि किती छान दिसतात, किती फिनिशिंग असते, आपले तसे का नाही होत. तर याचं कारण आहे की त्यांच्याकडे क्रिम्पर, स्ट्रेटनर असे काही टूल्स अवेलेबल असतात ज्याने ऑलरेडी ते त्यांच्या केसांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हेअर प्रिपरेशन करून घेतात. मग त्यामुळे सेट झालेले हेअर्स स्टायलिंग करणं खूप सोपं असतं आणि त्यावर फिनिशिंगही सुंदर येते. पण आपल्याकडे सणासुदीच्या दिवसांमध्ये एवढा वेळ नसतो, आपल्याला घाईघाईमध्ये पटकन आवरायचं आणि झटपट रेडी व्हायचं. तर त्यासाठी विदाऊट एनी प्रिपरेशन डायरेक्टली आपल्या हेअर्सवर आपण कशा सिंपल आणि ट्रॅडिशनल हेअरस्टाईल करू शकतो हे तुम्ही बघू शकताय. आता आपण ही जी हेअरस्टाईल करतोय तर हा हेअर बन आपण करतोय लो बन सिम्पलचा, की जो कुठल्याही ट्रॅडिशनल साडीवर सूट करेल. आणि यानंतर आपण आणखी एक हेअरस्टाईल बघू जी असेल ओपन हेअर्समध्ये. जर तुमचे हेअर्स नॅचरली छान असतील तर तुम्हाला कुठलीही हेअरस्टाईल सूट करते. आणि जर थोडंसं फ्रिझीनेस असेल किंवा हँडलिंगला हेअर्स हार्ड असतील तर मग आपण सिरमचा वापर करू शकतो. हेअर सिरमने हेअर्स हँडल करण्यासाठी सोपे होतात आणि ते लवकर सेट होतात. तर कुठल्याही प्रकारची हेअरस्टाईल करण्याआधी सिरमचा वापर केल्यास तुम्हाला शाईन आणि फिनिशिंग दोन्ही पण छान मिळते. सो अशा प्रकारे हा हेअर बन रेडी आहे आणि पिन आणि बॉबी पिन्सच्या सहाय्याने आपण हा बन झटपट रेडी केला आहे. याला माझ्याकडे अवेलेबल असलेली ही ॲक्सेसरीज मी ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे अवेलेबल असेल ते फ्लॉवर्स किंवा अदर ॲक्सेसरीजसुद्धा अप्लाय करू शकता. आता आपण वळूया नेक्स्ट हेअरस्टाईलकडे जी ओपन हेअर्सची असणार आहे. ओपन हेअर्समध्ये जी हेअरस्टाईल आपण करतो याला वॉटरफॉल हेअरस्टाईल असेही म्हटलं जातं. ही हेअरस्टाईल ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही लुकवर आपण करू शकतो. जर तुम्ही डिझायनर साडी वेअर करत असाल किंवा तुम्ही पैठणी, काठापदराची अशी जरी साडी वेअर करताय तर त्या दोन्हीवरही ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. करायला सोपी आणि झटपट होणारी हेअरस्टाईल आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघून पटकन ही हेअरस्टाईल करून बघा. सो इथे आपण वन साईड हेअरस्टाईल कंप्लीट केलेली आहे. ॲज युजल आपल्याला सेम प्रोसेसने सेकंड साईडही कंप्लीट करून घ्यायची आहे. माझी हेअर लेंथ थोडी मोठी असल्यामुळे मला हेअरस्टाईल करण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. हेअरस्टाईल पूर्ण झाल्यावर बाउन्स पाहिजे असल्यास तुम्ही अशा प्रकारे बाउन्स देऊ शकता. आणि बॉबी पिनने पिनअप केल्यानंतर कोम केल्यावर आपली हेअरस्टाईल रेडी आहे. सो फ्रंट लुक तुम्ही बघताय तर दोन्ही साईडने तुम्हाला खूप छान असे वेव्स दिसतील. हेअरस्टाईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.